मध्ये बसू दे त्यांना मुलाखत घ्यायची म्हणजे नाही उलट तुम्ही बसलं मध्ये चालते काय विचारायचं काय विचारायचं नमस्कार मंडळी. नमस्कार. मुंबईचा शीर्षिकारी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, कुस्त्यांचा नवीन वर्षाचा नवीन सीझन सुरू होतोय आणि आज नव्या सीझनची पहिली कुस्ती आपण मगराचे निमगाव म्हणून जे खूप प्रसिद्ध आहे, शिस्तीसाठी जे प्रसिद्ध आहे, हे वेळेतच सगळ्या गोष्टी होणार. त्यामुळे सगळ्या पैलवानांना ती शिस्त लागून राहिलेली आहे. तिथं लेट कमर्स जे आहेत त्यांना काही मिळणार नाहीये. म्हणजे मानाचं पान ज्याला आपण म्हणतो, हे सगळ्या पैलवानांना त्यांनी अंगीकारलेलं आहे. ही शिस्त जी आहे ती ह्या मैदानात आपल्याला दिसते आणि नवीन सीझनच्या ज्या कुस्त्यांची सुरुवात आहे आपली ह्या मैदानातून सुरुवात होते. हे आपलं भाग्य आहे. आणि पंच मंडळी, आयोजक मंडळी आता आपल्या समोर आहेत, आपल्या समवेत आहेत. आपण 4 शब्द त्यांच्याकडून जाणून घेऊया. या मैदानाचं खास वैशिष्ट्य, आपल्या मैदानामध्ये आज मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी काय नवीन आहे आणि काय बघायला मिळेल, कशी चुरस बघायला मिळेल, थोडीशी आपण जाणून घ्या. पहिल्यांदा आपलं नाव तेवढे सांगा आणि मग थोडीशी माहिती. माझं नाव प्रताप मगर, मी नूतन ग्रामपंचायत सदस्य आणि कमिटीमध्ये मी मेंबर आहे. बरं, आजच्या आपल्या मैदानाचं विशेष महत्व असं काय आहे? महत्व काय, 100 रुपयापासून 50,000 रुपयेपर्यंत कुस्त्या लावणार आहे आम्ही. कारण गावाचा पैसा आहे, होय होय, चांगल्या कामासाठी मार्गी लागला पाहिजे अशी सगळ्यांनी विनंती केली. त्याची मेहनतीचा पैसा आहे आणि गावाचं समाधान जे आहे त्या मातीच्या खेळात आहे सगळ्यात जास्त. बाकीचे खेळांचे आपल्या गावचे जे काही खेळ आहेत पूर्वापार चालत आलेले आहेत त्यांना जपलंच पाहिजे. महत्वाचं म्हणजे आमच्या गावात वर्षात 4 कुस्तीचे मैदान होते आणि आमच्या मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे की मैदानात कोण सुद्धा आत जायचा काही विषय येणार नाही किंवा लकडपट नसतो, कुठला काही विषय येत नाही. म्हणून म्हटलं की निमगाव मगरच निमगाव जे आहे ते शिस्तीसाठी जास्त फेमस आहे. त्यामुळं आता या लहान पैलवानांपासून मोठ्यांपर्यंत ही शिस्त जी आहे ना ती त्यांनी बाळगलेली आणि आपोआप त्यांच्या ती भिनलेली आहे. ही गोष्ट आपल्याला याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. निमगावचं वैशिष्ट्य आहे की इथं खेळायला पोरगा प्रत्येक हा मराठा केसरीपर्यंत गेलेला. हा बघा मैदानाचं वैशिष्ट्य मंडळी, या मैदानाचं वैशिष्ट्य यांनी सांगितलं आपल्याला की इथला जो खेळाडू आहे, इथला जो पैलवान आहे, इथला जो मल्ल आहे तो अगदी महाराष्ट्र केसरीपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. तर आपल्याला काय म्हणायचं याविषयी? माझं नाव दत्ता मगर, पैलवान दत्ता मगर. ह्या चंपाशे मला आज प्रत्यक्ष मगर साहेबांच्या तोंडून जे ऐकायला मिळालं ते बाहेरच्या लोकांकडून मला ऐकायला मिळत होतं. इथे येणारा प्रत्येक तो पैलवान आहे तो कधी नाराज होऊन तर सोडा रिकाम्या हाताने कधी जात नाही आणि त्याला हे सोडत नाहीत. हे इथलं एक खास वैशिष्ट्य आहे की जे आपल्याला क्वचितच इतर ठिकाणी बघायला मिळतं. कारण या मैदानात गावाची परंपरा आणि गावात प्रत्येक घरात जरी घरात नसला तरी गावात 25 ते 30% पैलवानांचं गाव आहे. सध्याच्याला गावात घरोघरी पैलवान आहे आणि ह्या कलियुगात ते आपला पोरगा निर्व्यसनी आणि सशक्त बनणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे आमच्या गावाचं एक वैशिष्ट्य आहे की काही जरी एक वेळ शाळा कमी शिकला तरी चालेल, परंतु मैदानाकडं कुस्तीकडं वळला पाहिजे आणि कुस्ती शिकला पाहिजे आणि ते नावारूपाला आला पाहिजे. ही आमच्या वस्तादांची किंवा गावाची इच्छा आहे. म्हणजे लाखाची गोष्ट जी आहे ती बोलले, मुलगा कमी शिकला तरी चालेल पण तो कसा असला पाहिजे, खणखणीत असला पाहिजे, निर्व्यसनी असला पाहिजे आणि गावाची जी मातीची नाळ आहे तिच्याशी त्यानं प्रामाणिक राहिलं पाहिजे. छान. आपण थोडं आपलं मनोगत व्यक्त करा आजच्या मैदानाविषयी. सामाजिक मोठ्यानं बोलायचं. सामाजिक काम करण्याची आपल्याला आवड आहे. 25 वर्षाला पंचमीन काम करतो आणि दुसरी परंपरा आपल्या एक काम करतो, आता तुम्ही गावात गेला तर तुम्हाला गजी बघायला मिळेल. गजी कार्यक्रम तुम्हाला तिथे बोला. हा तर बोला. आपल्या निमगावच्या ह्या मैदानाविषयी
विशेष असं महत्व. हा, फार मोठं महत्व आहे. हा निमगावात आता इथे कसं आहे की भारत केसरी पण पहिलवान घडले, होय. चॅम्पियन महाराष्ट्र चॅम्पियन झाले, ऑल इंडिया चॅम्पियन महाराष्ट्र शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळालेले ते बी आहे. महत्वाचं म्हणजे आमच्या गावाचा 1988 साली 18 साली घडलेलं आहे. हो, हो, हो. ते महाराष्ट्र केसरी झाले आणि मॅटवरले ते पहिले महाराष्ट्र केसरी आहे. आणि त्यामुळं हा, कमी वजन गटात ते महाराष्ट्र केसरी आहे. चांगली गोष्टी हे आमच्या गावचं वैशिष्ट्य आहे. निमगावचा जो इतिहास आहे मंडळी, हे तुम्ही खूप जाणकार आहात त्या हो. त्यामुळे निमगावचं मैदान का प्रसिद्ध आहे तर इथूनच त्या इतिहासाला या निमगावने इतिहास घडवलेला आहे. हो, अगदी निमगावला इतिहास आहे. भारतीय म्हणजे नॅशनल लेवलला राष्ट्रीय पातळीवरती या ठिकाणी मोठे पैलवान होऊन त्यांनी पारितोषिक मिळवले. पहिले मॅट वरची जी काही गदा आहे राष्ट्रीय स्तरावरची, हो, हो. राज्य स्तरावरची, ही निमगावच्या नावावरती आहे. छत्रराव सर म्हणून नाना. हा छत्रराव नाना त्यांच्या नावावरती आहे. तर म्हणजे आपण बघितलं की मैदान थोड्याच वेळात आता चालू होणार आहे. तत्पूर्वी आपले आयोजक समिती जे आहे त्यांचे मेंबर्स, पंचकर्म मेंबर जे आहे त्यांच्याकडून आपण निमगावच्या या मैदानाचं श्रेष्ठत्व काय आहे, महत्त्व काय आहे, महत्त्वपण काय आहे ते थोडक्यात जाणून घ्यायचा प्रयत्न करू. आपण त्या मंडळींचे आपल्या मुंबईचा शेतकरी या चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांचे आभार मानूया. धन्यवाद. हा, मी पण तुमचे आभार मानतो की तुम्हाला न बोलवता तुम्ही इथं आला. आम्हाला बरं वाटलं, आनंद वाटला. आपली कुस्ती आहे, आपण जोपासलं पाहिजे.